आपण जसं म्हणतो की गावातला पाटील टग्यासारखा वागतोय, आपण म्हणतो की नाही, तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागायला लागलाय जगभर. त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं. तोही आपल्याला हात लावत नाही, आपणही त्याला हात लावत नाही. पण ह्या टग्याचं असणारं भांडण जे आहे ते आता देशाच्या भूमीवरती येऊन पडायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की नाही, मी सुद्धा जगातला असणारा टग्या आहे, आणि हा काय म्हणतो आमचा टग्या की मी डोनाल्ड ट्रम्पला शिकवलेला आहे आणि शिकवतोय. आता ह्या दोन टग्यांमधली भांडणं, या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ती काय भारताच्या विरोधात नाही आहेत, ते ह्या टग्याच्या विरोधात आहेत. हे टग्याच्या विरोधातला असणारा भांडण आहे. आणि या टग्याच्या विरोधातलं भांडण, त्याची किंमत आपण का द्यावी? याची किंमत आपण का द्यावी? हा प्रश्न सगळ्यांनीच आपल्याला असताना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरचं आहे की चायना बरोबरचं आहे त्यात सांगता येत नाही. टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे भांडण टाळायचं आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आपण नाही म्हणतो नारा बास, नारा बासरी, तशाच रीतीने मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे? जनतेला हे युद्ध पाहिजे असेल तर मोदीला बसवा, असं मी सरळ म्हणणार आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? ज्यांना ज्यांना युद्ध पाहिजे त्यांनी हात वरती करा. तुम्हाला असताना आता जर युद्ध नको असेल तर मोदीला खाली खेचा, आणि खाली खेचायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. या महानगरपालिका सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यातून संदेश जातो, मोदीच्या विरोधात मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं, उद्या सत्तेवरती आले नाही, संदेश हा जातो की ह्या टग्याला आता लोकच बघायला लागली आहेत, आपल्याला बघण्याची गरज नाही. भारतीय जनताच त्याला बघायला लागलेली आहे, आपल्याला बघण्याची गरज नाही. आणि भारतीय जनता जर बघणार नसेल तर हे सगळे बघितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला मान्य आहे की कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे असणारा साफसफाईचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे नळांचा प्रश्न, गटारांचा प्रश्न, झोपडपट्ट्यांमधला प्रश्न. याच्यावरती तर आपण लढत आलेलोच आहोत. याच्यावरती आपण लढत आलेलोच आहोत.
पण आता जे मंडळ रावतंय डोक्यावरती ते युद्धाचं सावट आपल्या समोर आहे हे लक्षात घ्या. इथले चॅनलवाले आणि वर्तमानपत्रवाले यांना मोदीने मंद केलेला आहे हे लक्षात घ्या. हे बसलेले पत्रकार खरडवतात, फिल्म करतात, पाठवून देतात, पण त्यांचा जो मालक बसलेला आहे त्याला कात्री लावतात, मोकळा करतो. काका त्या मालकाला मोदीने सांगितले तू माझ्या विरोधात छाप तर खरं, तुला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. मोदीचं आणि ट्रम्पचं भांडण काही आहे. मोदी असं म्हणतोय तू रशियाचं तेल विकतोय, ठीक आहे चल विक, पण त्याच्यातला नफा कोणाकडे जातोय? तुम्हाला माहिती आहे रशियाचं तेल भारतात विकल्या जाते, त्याचा नफा दरवर्षी कितीचा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी रशियाचं तेल आपल्याला असं सांगितलं जातंय की भारत विकतोय. चूक आहे. ते भारताला तेल मिळतंय हे बरोबर आहे, पण विकणारा रिलायन्स आहे हे लक्षात घ्या. रिलायन्स कंपनी आहे हे लक्षात घ्या. आणि दरवर्षी या कंपनीला नफा किती होतो? कमीत कमी 44,000 कोटीचा नफा आहे. कितीचा नफा आहे? 44,000 कोटीचा नफा आहे. जे कच्चं तेल आपण आणतो, आयात करतो, ते आयातापोटी आपण असणारा परदेशी चलन किती खर्च करतो? वर्षाला 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. तो ट्रम्प हेच म्हणतोय, अरे बाबा 44,000 कोटी तुम्ही कमवताय, हे त्या अंबानीच्या कंपनीला देण्यापेक्षा, रिलायन्सच्या कंपनीला देण्यापेक्षा ते असणारे सरकारच्या तिजोरीमध्ये गेले असते तर आज डिझेल जी 90 रुपये आहे तुम्हाला 40 रुपयाला मिळाली असती की नसती? 40 रुपयाला मिळाली असती की नसती? मोदी तुमचं भलं करतोय की तुमचं खोबरं करतोय? मग त्याचं खोबरं कधी करणार? त्याचं खोबरं कधी करणार? तुम्हाला संधी आली आहे. माझा भारतीय जनता पक्षवाले असतील, RSS वाले असतील, त्याला आव्हान आहे की मी हा जो आरोप केलेला आहे तो खोटा असेल तर उद्याच सभा घ्या आणि सांगा हा खोटा आहे म्हणून. मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या. मी असं बोललो की RSS वाल्यांना फार झोंबतं. अरे अर्धे चड्डीवाले एवढंच मला सांगा, गेल्या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीने एकदा तरी मोहन भागवताची भेट घेतली आहे का? की मोहन भागवतच त्याला भेटायला चालले अशी परिस्थिती? आणि म्हणून मित्रो, ही जी लूट चाललेली आहे
जगातल्या देशाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की भारत आता वरती येतोय, लोकांची परिस्थिती बदलते. ही लोकांची परिस्थिती बदलत असताना लोकांना श्रीमंत करण्याच्या ऐवजी तुम्ही असताना काही घराणेशाहीना श्रीमंत का करताय? तुम्ही काही घराणेशाहीना असताना श्रीमंत का करताय आणि नव्यानं गुलामी ह्या देशावरती का आणताय? कॉर्पोरेटची गुलामी तुम्ही का आणताय? आणि म्हणून मित्रो, उद्याची ही निवडणूक वेगवेगळ्या मार्गाने महत्वाची आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ही देशाची चाललेली लूट, सामान्य जनतेची चाललेली लूट, हिला थांबवायची असेल तर इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. याचं कारण आहे, मोदी त्यांना म्हणतो तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही एवढं सांगा. तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही तेवढं सांगा. स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर माझ्या सरकारवरती टीका करायची नाही, माझ्या सरकारचं भिंग बाहेर काढायचं नाही. ते काढलं तर तुमची भिंग कोर्टात पडलेली आहेत. कोर्टाला एक अर्ज देईन की ह्याची चौकशी आम्हाला करायची आहे आणि म्हणून ह्याला आम्हाला ताब्यात द्या. तुम्ही ताब्यात आलात तर तिहार जेलचे दरवाजे मोकळेच आहेत. ते तिहार जेल की स्वातंत्र्य? दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, डावा कार्यकर्ता असेल, समाजवादी कार्यकर्ता असेल, मानवतावादी कार्यकर्ता होता, याचा एक काळ आवाज होता. त्याच्या आवाजामध्ये ताकद होती, बुलंदशाही होती. आंबेडकरी चळवळीच्या आवाजामध्ये आज ती एकच शिल्लक राहिलेली आहे. आणि मग उद्याची असणारी ही चळवळ, उद्याची असणारी ही चळवळ आणि उद्याची असणारी ही लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे, हे लक्षात घ्या. ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे आणि ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांना पार पाडायची आहे. ती या निवडणुकीमध्ये आपण पार पाडाल. सभेला जशी गर्दी आहे, सभांना जशी गर्दी आहे, त्याच प्रमाणात मतांची सुद्धा गर्दी त्या पेटीमध्ये होईल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा.